उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने प्रयत्न करायचे आहेत. होय, मला रोजगाराची निर्मिती करायची आहे म्हणून दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मी पालकमंत्री असताना आणला. माझ्यावर टीका झाली. उद्धव ठाकरेंनी माणगावला सभा घेतली आणि माझ्यावरती टीका टिप्पणी केली आणि शेतकऱ्यांच्या मनात असेल ते मी करेन असं मी बोललो. त्याला आपला विरोध होता. कळमशेत आपलंच गाव, आपले खांडेकर सर्वजण रागात गेले. माझ्या 2009ला माझ्या मतांवर परिणाम झाला. MIDC रद्द झाली आणि आज तेच इतर विरोधक बोलतात रोजगाराची साधनं. त्यावेळेला MIDC आली असती, जसा पास्कोचा कारखाना वेळा भागाडला गेला तसा एखादा कारखाना याच बोरगरच्या माळावरती त्या ठिकाणी उभा राहिला असता. पण आदिती तटकरे यांच्या प्रचारासाठी तळा शहरात प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या सभेचं प्रमुख आकर्षण ठरलं ते म्हणजे सुनील तटकरे यांचं भाषण. निवडणुकीच्या निमित्ताने 193 शिवधन विधानसभा मतदारसंघातून आपल्या महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती तटकरे यांच्या प्रचारार्थ म्हणजे तळ्याच्या ऐतिहासिक गावात जी आज विराट सभा या ठिकाणी होत आहे, या सभेला उपस्थित असलेले पनवेलहून आलेले माझे सहकारी महेश जाधव, शिवदास कांबळे, सुनील मोहोळ, सुनील नाईक, आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश सावतोडकरजी, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रद्युम्नजी ठसा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष नाना भाऊड, या नगरीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती माधुरी घोलप, आमच्या माई, व्यासपीठात उपस्थित माझे सर्वच तिन्ही पक्षाचे सर्वच प्रमुख ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी, शहरांतील नगरसेवक, नगरसेविका भगिनी, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, व्यापारी असोसिएशनचे प्रमुख, शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि प्रचंड उत्साहाने जमलेल्या माझ्या तळेकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेले, राजमाताच्या पोटी जन्माला आले राजाधिराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत आलेल्या तळ्याच्या ऐतिहासिक गडाच्या पायथ्याशी तिन्ही संध्याच्या पवित्र वेळेला तुमच्याशी संवाद करताना मला मनापासूनचा अभिमान आणि आनंद या ठिकाणी होता. या तळा तालुक्यातल्या माता भगिनी प्रचंड संख्येने या ठिकाणी आल्या. महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. माझ्या गेल्या अनेक वर्षाची परंपरा सातत्याने राहिली की माझ्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी तळ्यामध्ये या ठिकाणी येतो आणि तळ्यामध्ये एकदा शेवटची सभा झाली का संबंध ग्रामीण भागातल्या कानाकोपऱ्यामध्ये विचार जातो आणि भक्कमपणाची साथ तळेकरांच्या आयुष्यभरामध्ये मिळते. हे चित्र गेल्या 40 वर्षामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याने आणतो. माझ्या सर्व सहकार्याने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. खेवजी तुम्ही मनोगत व्यक्त केलं, तातोडकरांनी केलं, हिराचंद तांबे साहेबांनी केलं. इथं 92 सालापासून माझे सहकार राहिले. जिल्हा परिषदेवरती जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्या कालावधीमध्ये काम केलं. या सगळ्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मी काय काम केलं हे नव्याने सांगण्याची आवश्यकता. 4 महिन्यापूर्वी या देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण समोर गेलो. देशामध्ये एक वेगळे वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण झालं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांनी या देशाला संविधान दिलं आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये पुन्हा एकदा इंडियाचं सरकार त्या ठिकाणी आलं तर संविधान बदललं जाईल अशी अवई देशभरामध्ये उठवली गेली. तुमचा आणि माझा देश खंडप्राय देश आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पसरलेल्या खंडप्राय देशात अनेक धर्मीय लोक राहतात, अनेक बोलाचालीचे लोक जातात, न बोलता येणार न मोजता येणारे इतक्या समाजाचे नागरिक या ठिकाणी राहतात. पण या देशाच्या प्रेमामध्ये सुरुवातीचं एक वाक्य त्या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, हा माझा देश धर्मनिरपेक्ष विचाराचा देश असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जातींना 12 बलुतेदारांना सोबत घेत सर्व धर्मियांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनाही त्या कालावधीमध्ये अभिप्रेत होतं सर्वांना सोबत घ्यावं. ते त्यांनी भोसल्यांचं राज्य पण कधी त्यांनी सांगितलं नाही. ते राज्य रयतेचं आहे अशाच पैकी भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली आणि म्हणूनच या देशामध्ये ज्यावेळेला तशा पैकी एक खोटा अपप्रचार झाला त्याचा परिणाम झाला. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मी संबंध मावला मतदारसंघामध्ये फिरत होतो.
देशामध्ये पंतप्रधान सांगत होते, राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव सांगत होते, देवेंद्रजी सांगत होते, अजितदादा सांगत होते की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातली संविधान बदललं जाणार नाही. हे कालही आम्ही सांगत आलो, आज हे सांगतो आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा या देशातील संविधान अबाधित त्या ठिकाणी राहील. लोकांच्या मनामध्ये ते एवढं बिंबलं गेलं की त्याच्यातून विचाराचं आणि मतांचं ध्रुवीकरण त्या कालावधीत झालं. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना त्या कालावधीमध्ये निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रश्न त्या कालावधीमध्ये निर्माण झाले. पण या देशातल्या जनतेने तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार त्या ठिकाणी आले. होय, मला अभिमान वाटतोय ज्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी राजकीय भूमिका प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 2019 मध्ये तुम्ही 32,000 निवडून दिलं आणि यावेळेला 82,000च्या मताधिक्याने निवडून दिलं. हे केलेल्या कामाचं फलित त्या ठिकाणी. मी घासून नाही आलो पत्रकार मित्र, मी ठासून आलो. जनतेचा विश्वास माझ्या पाठीमागे होता, पण अशा पैकी 7 त्या कालावधीमध्ये सुद्धा मिळाले. काय आठवतं वकील साहेब, त्यावेळेला निवडणूक ज्यावेळेला जाहीर झाली त्यावेळेला सुरुवातीलाच सगळीकडे सर्वे येत होते. रायगड मतदारसंघामध्ये सुनील तटकरे पराभूत होते. निवडणुकीचा अर्ज भरला तेव्हा इथे सुरू झाला. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा इथे मतदानाचा दिवस संध्याकाळी 7 वाजता सगळ्या महिलांच्या वरती सर्वे दाखल झाला आणि रायगडची जागा आणणार. मतदान ते मतमोजणी या दिवसापर्यंत सुद्धा आणि मतदानाच्या मोजणीच्या आदल्या दिवशी सुद्धा सगळ्याच वाहिन्यांनी सांगितलं की रायगड मधली सीट निवडून येणार. माझा विश्वास होता माझ्या जनतेवरती. मतमोजणी ज्यावेळेला अलिबागला झाली, शिवाजार मतदारसंघातल्या ज्यावेळेला पेट्या फुटल्या आणि ज्यावेळेला तळा तापवायला लागला त्याला घड्याळाचा गजार अलिबागच्या त्या किल्ल्यापासून तो या तळाच्या गडापर्यंत त्या ठिकाणी पाहिला. प्रचंड प्रमाणावरची साथ या बसलेल्या सर्व सहकार्यांनी दिली, महायुतीच्या सर्व नेत्यांनी दिली आणि गेली 40 वर्ष अविरतपणाने या तालुक्यामध्ये सेवेचं भरत आणि बसा घेतल्यासारखं काम केलं. त्याच्यावरती शिक्कामोर्तब तुम्ही घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत केलं, त्याचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी या निमित्ताने मी करू शकतो. देशामध्ये पुन्हा इंडियाचं सरकार प्रस्थापित झालं. देशामध्ये संविधान आहे, राहणारच. शेतकऱ्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रश्न सोडवण्याची बांधिलकी त्या ठिकाणी घेतली गेली आणि त्याच्यातून सुद्धा आज आपण पाहतो आहोत राज्यामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने एक अर्थसंकल्प घोषित केला. मी जबाबदारीने सांगतोय आणि तिन्ही संजेच्या पवित्र वेळेला सांगतोय. परवाच्या दिवशी कार्तिक पौर्णिमा झाली, एकादशी झाली. शीतल चांदण्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे त्या ठिकाणी बसलो आहोत. अजितदादांनी अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या डाव्या बाजूला म्हणजे दुसऱ्या हस्त्यावरती देवेंद्रजी, पहिल्या हस्त्यावरती एकनाथराव शिंदे होते आणि दादांनी घोषणा केली या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माय बघुल्यांच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी अर्थसंकल्पात सांगितलं. त्याला तुमची लेक असलेली, तुमची आमदार असलेली, तुमची बहीण असलेली आदिती त्यांच्या पाठीमागच्या बाजूला बसली होती. आजही तो व्हिडिओ बघा, तिला तो सन्मान त्या कालावधीमध्ये तुमच्या आयुष्यातला त्या ठिकाणी योजना प्रसिद्ध झाली. मी 2010 सालामध्ये राज्याचा 50वा अर्थसंकल्प मांडला. राज्य स्वर्गीय चव्हाण साहेबांनी स्वराज्याचा मंगल कलश शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती त्या ठिकाणी स्वीकारला. 1960 साली या राज्याची स्थापना झाली आणि 2010 सालामध्ये या तुमच्या सुनील तटकरेंनी राज्याचा अर्थसंकल्प सुवर्ण महोत्सवी अर्थसंकल्प मांडला. मला माहिती आहे प्रथा, अर्थसंकल्प संपला, मांडून झाला, सभागृह थांबतं आणि पत्रकारांच्या जवळ त्या ठिकाणी विरोधी पक्ष, सत्तारूढ पक्ष जातात. बघा त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे सगळे नेते, उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे सगळे नेते, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाचे सर्व नेते त्यावेळेला गेले पत्रकारांकडे आणि त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना जर काय राबवली गेली, राज्य कर्जबाजारी होईल, राज्यावरती कर्जाचा डोंगर उभा राहील, राज्यातल्या पायाभूत सुविधाची विकासाची कामं होणार नाहीत आणि राज्याला पगार द्यायला सुद्धा पैसे उरणार नाही. काय हस्तकार यांनी हाताशी धरलं. या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उच्च न्यायालयामध्ये गेले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, त्या न्यायालयाने चौकडी दिली, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि माझ्या माय माऊलींच्यासाठी एक वेगळा आशीर्वाद देण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली. आपल्या संस्कृतीत 2 पवित्र सण आहेत. रक्षाबंधनाचा दिवस, नारळी पौर्णिमेचा दिवस. त्या दिवशी दर्यामध्ये कोळी बांधव जातात, नारळ अर्पण करतात आणि मच्छीमार करण्यासाठी जातात. त्या दिवशी बहीण भावाचं दृढ नातं अधोरेखित करण्याचा एक अत्यंत चांगला सण म्हणजे रक्षाबंधनाचा. त्या रक्षाबंधनाच्या सणाच्या 3 दिवस अगोदर महाराष्ट्रातल्या 3 भावांनी, एकनाथरावांनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी माझ्या माय माऊलींच्या खात्यात आदितीच्या मार्फत 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्याला 3,000 रुपये जमा केले.
3,000 रुपये तांबे साहेब जमा झाले. त्यावेळेला याच महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्या जे आहेत त्यांनी सांगितलं लगेच पैसे काढा, लगेच पैसे काढा. सांगितलं तर नाही का? तर पैसे परत सरकार काढेल. हे सरकार काढणारं नाही, हे सरकार देणारं आहे. हे सरकारची मेहनत त्या ठिकाणी अबाधित राहिले. येणाऱ्याचं आगमन झालं त्याला 1500 जमा झाले. आणि भाऊबीजेचा एक दिवस, त्या दिवशी पुन्हा एकदा भाऊ ओवाळणी करून घेण्यासाठी बहिणीच्याकडे येतो. त्यावेळेला सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे दोन्ही महिन्याचे अशी रक्कम या तुमच्या लेकीने तिच्या खात्यामध्ये, तिला तो अधिकार होता. पुन्हा 3,000 रुपये जमा झाले. आज माझ्या मायमाऊलींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा झाले. काय टीका केली महाराष्ट्राच्या या महाविकास आघाडीच्या नेत्या म्हणून जे बनवले जातात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेबांचे नेते असतील, काँग्रेसचे नेते वर्षा गायकवाड असतील, किंवा त्या ठिकाणी उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या पक्षाचे नेते असतील, त्यांनी सांगितलं 1,500 रुपये तुम्ही महिलांना विकत घेताय का? महाराष्ट्रातल्या तमाम माई माऊलींचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडीला आता खडासारख्या बाजूला टाका. ही विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करू शकतो. सोशिकतेने जगणाऱ्या महिला भगिनी आहेत, बहुजन समाजातल्या माझ्या महिला भगिनी आहेत, काटकसरीने संसाराची उभारणी करणाऱ्या, माझ्या सोशिकतेने जीवन जगणाऱ्या या महिला भगिनींच्या बद्दल लाचार हा शब्द वापरण्याचा ज्यांना नैतिक अधिकार नाही, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या काबाड कष्ट करणाऱ्या महिलांच्या कष्टाची किंमत त्या ठिकाणी करू नये, हे सुद्धा इशारा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ इच्छितो. महाराष्ट्राची भूमिका काय पाहिलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात कल्याणच्या सुभेदारांची सून ज्यावेळेला त्यांना नजराण म्हणून एकाने पेश केली, त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, अशीच आमची आई असती, सुंदर रूप होती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. त्या शिवरायांच्या या भूमीत, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंच्या या भूमीत चूल आणि मूल या बंदिस्त वातावरणातून बाहेर काढणाऱ्या महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई फुलेंच्या या भूमीत स्त्रियांच्या बद्दल अनादराची भूमिका या ठिकाणी जाणीवपूर्वक केली जाते आहे. त्याचा म्हणावा तितक्या शब्दामध्ये निषेध या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता करू शकतो. योजना आणल्या गेल्या, बहुजन समाजाच्या व्यापक योजना आणल्या गेल्या. आरोप केला गेला की विशिष्ट धर्माच्यासाठीच आहेत. शपथ घेऊन सांगतोय की ते आज माझ्या मुस्लिम समाजातल्या भगिनी आहेत. ही सर्व धर्मियांच्यासाठी योजना आहे. 18 पगड जातीसाठी, 12 मृत्यूदरांसाठी, ज्या ज्या म्हणून माझी माय मौली त्या निकषामध्ये बसते, त्या सगळ्या माझ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. 2,30,00,000 महिलांच्या खात्यामध्ये रक्कम त्या ठिकाणी जमा झाली. स्वाभिमानाचा हुंकार त्या देऊ शकतात. राज्य सरकारने दुसरी योजना आणली, जी योजना अनुसूचित जाती जमातीपुरता सीमित होती. राज्य सरकारने तांबेचे दुसरी योजना आणली. या आपल्या सरकारने, या महायुतीच्या सरकारने, एकनाथराव देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आदित्यने ही गोष्ट त्यांच्या लक्षामध्ये आणून दिली. 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींच्या उच्च शिक्षणाचा सगळा खर्च यापूर्वी 50% उचलला जात होता, याच्या पुढे 100% उचलला जाणार. या व्यासपीठावरती बसलेले आणि समोर बसलेल्या कोणाचंही उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्ती नाही. याचा अर्थ या योजनेमध्ये यांच्या पुढे जन्माला आलेली जी आता मुलगी असेल, ती उद्या डॉक्टर व्हायचा असेल, वकील व्हायचा असेल, आर्किटेक्ट व्हायचा असेल, पायलट व्हायचं असेल, तिला कुठलंही उच्च शिक्षण घ्यायचं असेल, विदेशामध्ये जायचं असेल, तर त्याचा सगळा खर्च आपलं सरकार करणार आहे. ते आपलं सरकार महायुतीचं सरकार आहे. समाजामध्ये अनेक वेळा विकृती निर्माण होते. विरोधी पक्ष त्या ठिकाणी संरक्षणाच्या भूमिकेच्या वतीमध्ये त्या ठिकाणी बोलतोय. महिलांना संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे होत आहे. पण समाजामध्ये विषमता ज्याला वाढीला लागते, विकृत मनोवृत्ती वाढीला लागते. आज महाराष्ट्रामध्ये 1,000 मुलांच्या पाठीमागे 800-850 मुली जन्माला येतात. या मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे म्हणूनच आदित्यने बाप सरकारच्या लक्षामध्ये आणून दिली. आणि लेख लखपती म्हणजे मुलगी जन्माला आली का तिच्या खात्यात 5,000 रुपये, ती पहिलीला गेली की उरलेले 5,000, ती 8वीला 12वीला गेली की परत, आणि तिचं वय 18 झालं का तिच्या खात्यात 1,05,000. एका माऊलीच्या पोटी 2 मुली जन्माला आल्या तर त्या दोन्ही लखपती त्या ठिकाणी होती. की यापूर्वी कधी घटना घेतलं नव्हतं. सामाजिक समतेचा विचार करणाऱ्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या कल्याणकारी योजना त्या ठिकाणी दिल्या गेल्या. एसटीचा प्रवास मोफत केला गेला. एवढं सगळं बहिणीने दिल्यावर हे सगळे काय म्हणाले? सगळ्या बहिणीने दिलं तर आता भावांचं काय म्हटले सगळे? अरे या माय माऊलीच्या कष्टातून हे सगळे आहेत. माझी सुद्धा माऊली गरीब आहे ना, तर मी सकाळी बाहेर पडतो आणि रात्री जातो आयता जेवायला. हे काबाड कष्ट करतात, पण
तुमचा संसार नेटीने उभा करता त्यांच्यासाठी करणं सरकारचं कर्तव्य होतं. पण शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा 14,000 कोटी रुपयाची विजेची थकीत माफी दिली आणि पुढचे 5 वर्ष शेती पंपाची वीज सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मोफत देण्याचा निर्णय याच आपल्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला. 1 रुपयात पीक विमा. आज या तालुक्यामध्ये सुद्धा शेतकरी संघटना त्यांना माझा विनंती आहे, असा निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी या पूर्वीच्या कालखंडामध्ये कधी त्या ठिकाणी घेतला गेला. आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा पीक उतरवण्यासाठी विमा उतरवण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यामध्ये कमी रक्कम होती, आपल्या जिल्ह्यामध्ये जास्ती रक्कम होती. इथे काही शेतकरी संघटनेचे लोक उपोषणाला बसले. मी आणि आदितीने पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये आपण मुंडे साहेबांच्याकडे बैठक घेतली. आता समान पातळीवरती आली, थकीत असलेली सगळी रक्कम सुद्धा मिळाली. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या जीवनासाठी आवश्यक असणारे काम करणं. या मतदारसंघाला दामा तळेगावकर साहेबांचं नेतृत्व मिळालं, दादासाहेब देशमुखांचं नेतृत्व मिळालं. या मतदारसंघामध्ये मी आमदार झाल्याच्या नंतर मांजवशीच्या परिसरामध्ये धरण बांधलं पाहिजे असं बाळासाहेब देशमुखांनी मला सांगितलं. आज ते धरण पूर्ण आहे. आपल्या संगमाच्या पुलावरती डिसेंबर महिन्यात खडखडाट असायचा, आता मे महिन्यामध्ये सुद्धा पाण्याचं धरण. तुम्ही कल्पना द्या, फक्त हो म्हणा. पाईपच्या द्वारे खाली सगळ्या शिवारात कलिंगडासाठी भाजीपालासाठी लागणारं पाणी आणून देण्याचं काम हा सुनील तटकरे करेल. आता शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेवटी काय स्थलांतर काय आज झाले, कोण टीका टिप्पणी करू शकतो. आपल्या वाडवडिलांपासून 4 पिढीपासून लोक मुंबईला गेली. साखरमानी शब्द का आला, 4 पिढ्यापासूनचे आपले सगळे गेले. माझे आजोबा तर 1920-25 सालामध्ये मुंबईला गेले. मुंबईमध्ये गिरणी कामगार म्हणून लागले, हेड जॉबर झाले. 1000 लोकांना त्यांनी मुंबईला नेलं. त्यावेळेपासून कारण चाकरमानी येतात गणपतीला शिमग्याला, म्हणून आपण चाकरमानी शब्द आला. स्थलांतर आज नाही झालं. टीका टिप्पणी करणाऱ्यांना अजून इतिहास माहीत नाही. ज्यांना स्वतःच्या वार्डामध्ये 10,000 रुपयाचा निधी नेता आला त्यांनी सुनील तटकरेला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये, हे सुद्धा मला या ठिकाणी आनंद सांगायचं. ज्या वेळेला मी आमदार झालो त्यावेळेला परिस्थिती होती, जिल्हा अध्यक्ष झालो, या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो मी. त्या दिवशी खरसामळ्यावरनं अंडाळ्यावरनं मला शहरांनी सांगितलं, गौरवाडीवरनं मी खरसामळ्याला गेलो. मी 92ला अध्यक्ष झालो. गवळी समाजाचं अधिवेशन आता मगाशी प्रथम विसरले. सगळ्या समाज दिलं आणि मग शेवटी गवळ्याने दिलं, पहिलं नाही दिलं. खरं का खोटं? जय महाराष्ट्र बोला आणि हो म्हणा. खरं आहे ना. दोपरभर धुळ्यातून मी गेलो होतो. आज माझ्या या तालुक्यातला अशी वाडी वस्ती मोहल्ला बुद्धवाडी राहिली नाही की जिथं डांबरीकरणाचा रस्ता नाही. त्या गावात जे जे पाहिजे ते देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे. आज हे मला अभिमान वाटतोय. 104 वर्षापूर्वी कुणबी समाजोती संघ मुंबईला स्थापन झाला. समाजाच्या व्यापक हितासाठी झाला. 1980 साली राज्याचे मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब झाले आणि शामराव पेठे साहेबांनी त्यांना विनंती केली म्हणून मुरुडच्या परिसरामध्ये त्यांनी भूखंड दिला. 45 वर्ष तो भूखंड तसाच पूर्ण होता. कुणबी समाजोती संघाचे त्यावेळेचे पदाधिकारी भूषण मरे आणि त्यांचे सर्व सहकारी या सुनील तटकरेला भेटले. एकही वाक्य खोटं सांगत असेल, या गावची आमची माता या ठिकाणी रामदेवत या ठिकाणी आहे, चंडिके माता. एकही वाक्य या ठिकाणी खोटं नाही. सगळ्यांना घेऊन मी अजितदादांच्याकडे गेलो आणि महाराष्ट्राच्या इतिहासात शपथ घेऊन सांगतोय, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम एका सामाजिक संघटनेच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 5 कोटी रुपयाची घोषणा झाली. ती माझे नेते असलेल्या अजितदादांनी केली. हे मला या ठिकाणी आनंद सांगायचं. 5 कोटी रुपयाचा चेक दिला, उरलेले 7 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले. 12 कोटी रुपयाची वास्तू भांडूपच्या परिसरामध्ये उभी राहिली. इथे आज आपलं सभागृह चालू आहे. आज कदाचित रवी इथे आहेत की नाही मला माहीत नाही. सगळे सहकारी माझ्याकडे आले. सगळ्यांनी सांगितलं की तालुक्यातलं कुणबी भवन उभं राहिलं पाहिजे. तळ्यातलं तर अगोदर झालं तिथलं, बाकी भागाभागातले आज आता अडकाळी साहेब आहे, सगळी आपण उभी केली, मेहरबानी नाही केली. माझ्या 2018 सालामध्ये मी ज्याला निवृत्त झालो विधान परिषदेतून, 2018 मध्ये नागपूरला 6 वर्ष होऊन गेली. त्याला मी निवृत्त झालो, 1.5 तास भाषण केलं आणि मी शेवटचं वाक्य म्हटलं, मी जन्माने जरी गवळी असलो तर मी कर्माने कुणबी आहे, हे माझं वाक्य सभागृहामध्ये त्या ठिकाणी. आज कोण काय बोलतोय? बहुजन समाजाच्या व्यापक हितावरती आपण ज्याला काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला अधिक गती देण्याच्या कामाला त्या ठिकाणी आवश्यकता असते. मला आठवतं 86-87 साली पहिल्यांदा ज्यावेळेला नाना भाऊ बावकर साहेब हयात होते त्यावेळेला मी पहिल्यांदा आलो. एक साकाव बांधला, त्यावेळेला 1000 लोक उपस्थित होते. याच पनवेलच्या डोक्यामध्ये गायमुखच्या डोक्यावरती नथुराम मोडकने मला नेलं
86-87 साली, त्यावेळेला त्याच्यातून पाणी आणण्याच्यासाठी घाईमुखातून काम करणारा सुनील तटकरे 86 साली, 36 वर्ष होऊन गेली. या सगळ्या परिसराच्या लाल मातीशी एकरूप होत गेलो. समाज जीवनाशी घट्टपणाचं एक अतूट असं नातं त्या ठिकाणी प्रस्थापित झालं. माय माऊलींच्या पासून खेड्यापाड्यातल्या प्रत्येक नागरिकांची ताकद त्या ठिकाणी पाठीमागून राहिली आणि त्याच्यामुळेच बदललेलं चित्र आपण पाहू शकतो. इथे ज्युनियर कॉलेज नव्हतं, होतं काय? दिलं ना मी. सिनियर कॉलेज पाहिजे होतं, दिलं. अनुदानित पाहिजे होतं ते दिलं. माणगाव सारख्या ठिकाणी त्यावेळेला माणगाव शिक्षक प्रसारक मंडळाने हायस्कूल सुरू केलं होतं. मी आमदार झालो, त्याला बंद पडत होतं. बंदरकांडा विभागातले सगळे माझ्याकडे आले. डॉक्टर पतंगराव कलमांच्याकडे मी गेलो आणि भारतीय विद्यापीठाला ते घ्यायला लावलं. त्या भारतीय विद्यापीठाने सुबकची इमारत त्या ठिकाणी बांधलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. सगळ्या पडवणचं हायस्कूल, मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, विलासराव शिक्षण मंत्री होते. ना सांगा तुम्ही, अनुदानासहित त्यावेळेला परवानगी आपण आणून दिली. याचं कारण बहुजन समाजातल्या मुला मुलींच्यासाठी शिक्षणाची दालनं उभी राहिली पाहिजे. आज आता हे वैद्यकांचं टेक्निकल चालू आहे की नाही मला माहित नाही, चालू असेल. त्याला लागणाऱ्या सगळ्या परवानग्या देण्याचं काम प्रामाणिकपणाने सुनील तटकरेंनी केलं. आणि अभियांत्रिकी शिक्षण सुद्धा या तळ्यासारख्या ठिकाणी असलं पाहिजे. काय आठवते, मी ज्यावेळेला पहिल्यांदा 85 साली उभा राहिलो, 40 वर्षापूर्वी, पाऊस पडला की मुठोरीच्या तिथे मोरीवरती पाणी यायचं. तळा ते इंदापूर रस्ताच बंद व्हायचा. केळू शेठ बरोबर का नाही? आठवतं काय? त्याला मुंबईला होतात, इथं नव्हतात आलेले. आता कॉन्क्रीटचा रस्ता झाला, या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. इथून 20 मिनिटाला आपण इंदापूरला पोहोचू शकतो. इथून मांदाड मार्गे खाजडीवरून पलीकडे त्या ठिकाणी अगरदांड्याला पोहोचू शकतो. मांदाड खाडीवरचा पूल, विरोधी पक्षाचा आमदार असताना गडकरी साहेबांचे मला रूढ व्यक्त केले पाहिजे. त्या मांदाड खाडीवरचा पूल त्या कालावधीमध्ये मंजूर करून घेतला आणि रोहा आणि तळा एकत्रित कसे येतील त्याची प्रयत्नाची पराकाष्ठा. हे का सांगतोय? हे सर्व तुम्हाला ज्ञात आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने प्रयत्न करायचे आहेत. होय, मला रोजगाराची निर्मिती करायची म्हणून दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मी पालकमंत्री असताना आणला. माझ्यावर टीका झाली. उद्धव ठाकरेंनी माणगावला सभा घेतली आणि माझ्यावरती टीका टिप्पणी केली आणि शेतकऱ्यांच्या मनात असेल ते मी करेन असं मी बोललो. त्याला आपला विरोध होता. कळमशेत आपलंच गाव, आपले खांडेकर सर्वजण रागात गेले. माझ्या 2009ला माझ्या मतांवर परिणाम झाला. MIDC रद्द झाली आणि आज तेच इतर विरोधक बोलतात रोजगाराची साधनं. त्यावेळेला MIDC आली असती, जसा पास्कोचा कारखाना वेळा भागाडला गेला तसा एखादा कारखाना याच बोरगरच्या माळावरती त्या ठिकाणी उभा राहिला असता. पण हा सांगतोय, विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही मला निवडून दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एकमेव खासदार आहे महायुतीचा. दिल्लीत पंतप्रधानांना भेटलो, गृहमंत्र्यांना भेटलो. त्यांना सांगितलं वाढवण बंदरासाठी तुम्ही 87,000 कोटी रुपये देऊ शकता, 10 लाख रोजगाराची निर्मिती होईल. माझं दिघी बंदर, दिघी पोर्ट कैलंत्री चालवत होता, त्याने ते बुडवलं, बँकरप्ट झाला. ते पोर्ट मी अदानी साहेबांना घ्यायला लावलं. मी पंतप्रधान सांगितलं की मी विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलोय, माझ्या दिघी परिसरामध्ये औद्योगिक वसाहत द्या. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की माझ्या विनंतीला मान देत 40,000 कोटी रुपये दिघी औद्योगिक वसाहतीसाठी भारत सरकारने दिले. काय दिघे औद्योगिक वसाहत? दिघे गावापुरता नाही, आगरदांडा पुरता नाही, श्रीवर्धन तालुका, शेजारचा मुरुड तालुका, म्हसळा तालुका, तळा तालुका, रोहा आणि माणगाव या परिसरामध्ये 10,000 हेक्टरवर उद्याच्या 4-5 वर्षामध्ये औद्योगिक वसाहत होईल. एकही मी तुम्हाला सांगतोय, मी मंत्री असताना निर्णय घेतला, महाराष्ट्र सरकारचा कॅबिनेटचं इतुर्थ आहे, माझ्या कोकणात कारखानदारी येईल, पण एकही रासायनिक प्रकल्प प्रदूषण करणारा येऊन देणार नाही. हा राज्य सरकारचा निर्णय. याचा अर्थ निसर्गाने दिलेल्या भूमीत कारखानदारी आली पाहिजे, रोजगाराची साधने निर्माण झाली पाहिजेत. त्या माय माऊलींच्या पोटी जन्माला आलेली मुलं इथे जन्माला येतील, इथे शिकतील, त्यांना सर्वतोपरी इथं शिक्षण मिळेल आणि इथेच त्यांचं आयुष्य जाईल. या भूमिकेवरती पुढच्या 5 वर्षामध्ये काम केलं जाईल. आज आपण काय पाहतो, अंगणवाडी मदतनीसची जरी जाहिरात निघाली, पोलीस पाटलाची जाहिरात निघाली, तरी BA आणि MA झालेल्या मुलांचे अर्ज येतात. रोजगारावरती निर्मित असलेले अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजेत. चंद्रकांत 10 वेळा तुम्हाला सांगितलंय, माझ्या या तालुक्यातल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांना सांगतोय की जे रोजगार पुढे कारखाने येतील, आज मी खासदार आहे, मला माहिती आहे की पुढचे कसले कारखाने येणार आहेत, त्याच्या अनुषंगाने कुशल कामगार तयार करण्याचे सगळे कोर्सेस आपल्या वेगवेगळ्या हायस्कूलमध्ये तयार करायला लागतील. त्याला आणायची परवानगी भारत सरकारकडनं. तुम्ही अर्ज द्यायचा
आणि तुमच्या घरपोच ती परवानगी द्यायची आणि लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करायचं हे काम सुनील तटकरे करेल. त्याला कारखाने सुरू होतील, त्याला आजूबाजूचे येणार नाहीत. माझे इथलेच भूमिपुत्र त्या ठिकाणी काम करणार. रोह्यामध्ये इतके दिवस मुलींना कधी कंपनीमध्ये घेतलं जातं. मी आग्रह धरला सुदर्शन केमिकल जवळ. आज 350 BSc झालेल्या मुली, 350 BSc झालेल्या मुली सुदर्शन केमिकलमध्ये आज त्या ठिकाणी केमिस्ट म्हणून काम करतायत. याचं श्रेय मी घेऊ इच्छित नाही. प्रामाणिकपणाचं भावाच्या नात्याने केलेलं काम आहे. हेच काम आपल्याला पुढे न्यायचं, त्या कामाला गती द्यायचं. याच्यासाठीच या राज्यातली महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं. बदललंय वातावरण. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो, चांद्यापासून बांद्यापर्यंत. महाराष्ट्राची ओळख काय? चांदा ते बांदा. चांदा म्हणजे काय तर चंद्रपूर, आणि बांदा म्हणजे काय तर सावंतवाडीचं टोक. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, उत्तर पश्चिम मराठवाडा, अहिल्यानगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, उत्तर महाराष्ट्र, सोलापूर, पुणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, हा कोकण, या सगळ्या भागामध्ये मी फिरलो. वातावरण आता बदललंय. 23 तारखेला निकाल लागेल, त्याला आपलं महायुतीचं सरकार येईल, त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका नाही. ज्यांनी विरोध केला त्यांचा जाहीरनामा पाहिला. त्या दिवशी राहुल गांधीजी आले ते मुंबईत, खरगे साहेब होते, पवार साहेब होते, उद्धवजी होते, आणि जाहीरनामा महाविकास आघाडीचा केला गेला. ज्या योजना झाल्याच्या नंतर सरकार डबघाईला येईल असं म्हणणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्याने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांच्या लक्षात आलं की लाडकी बहीण गावागावात घराघरापर्यंत पोहोचलेली आहे, म्हणून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं आमचं सरकारला आम्ही 3000 रुपये देऊ. किती दुतोंडेपणा, किती डुप्लिकेट भूमिका. अरे सरकारने राबवली त्याला कर्जबाजारी, आणि तुम्ही सत्तेवरती येणार लगेच आम्ही 3000 रुपये देणार. खोटं आहे. आपलं सरकार पुन्हा सत्तेवरती येईल आणि डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये प्रत्येक माय माऊलीच्या खात्यामध्ये जमा होतील. हा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी. असंख्य योजना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्ही उल्लेख केलात मगाशी द्रोणागिरीचा 5 कोटी रुपये आपण दिले. एक ऐतिहासिक क्षण आहे, सर्वांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. बुद्धकालीन असलेली कुड्याची ऐतिहासिक लेणी आहे. या सगळ्या परिसरामध्ये पर्यटक आले पाहिजेत, या दृष्टिकोनातून आपण पर्यटनाची पराकाष्ठा करतो. अलिबाग पासून तो साईपर्यंत, साईपासून ते अगदी पलीकडे मशाल तालुक्यातल्या लिपडीवाळपर्यंत जाणारा रस्ता आपण ह्या अंतर्गत घेतला. आता तो रस्ता पूर्ण झाला आहे. इंदापूर पासून तर रस्ता झाला. या तालुक्यातली दळणवळणाची साधनं तयार झाली. आता या बहुजन समाजातल्या महिला भगिनींसाठी उद्याच्या व्यापक आधारावरती काम करण्याची मानसिकता आहे. आदिती ते काम नेकीने प्रामाणिकपणाने करते आहे. महाराष्ट्रातल्या 2,35,00,000 महिलांच्या वरती पोहोचली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तिचं नाव गेलं, तो तिचा बहुमान नाही, तर शिवदान म्हसळा मतदारसंघातल्या तळा, रोहा, माणगाव मतदारसंघातल्या जनतेचा तो बहुमान. काम करण्याची संधी मिळणं हे सुद्धा नशीब लागतं. ते नशीब एका दिवसामध्ये उभं राहत नाही. तुम्ही काय पद्धतीने समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावरती त्याचं उत्तरदायित्व त्या ठिकाणी घडणं असतं. उर्वरित कालावधीमध्ये रोजगाराची साधनं निर्माण करणं, पर्यटनाच्या वरती आधारित रोजगाराची निर्मिती करणं, महिला बचत गटासाठी फिरता निधी 15,000 होता, आता 30,000 रुपये नेलेला. व्यासपीठावरती माझ्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्या भगिनी बसल्यात. या तालुक्यातल्या तालुका महिला बचत गटाचा एक महासंघ करा. मी मागे अनेक वेळा बोलतो, आता करा, इथं आता तरी चूक दुरुस्त करा. 15,000चे 30,000 झाले, त्यांना फिरता निधी मिळेल. महासंघ करा. मी आज अशा कमिटीचा चेअरमन आहे. जे जे तुम्हाला लागेल ते CSRच्या मार्फत देण्याची धमक या तुमच्या सुनील तटकरेच्या मनगटात आहे. ते तुम्हाला आज आवडते या ठिकाणी सांगू शकतो. सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील. याच रोजगार तयार करू शकते. रोह्याला बघा, आदितीने गारमेंटचा व्यवसाय केला. लॉरेल एक प्रख्यात एक ग्रुप आहे लॉरेलचा. रोह्यातल्या 10 मुलींना तिने प्रशिक्षणासाठी पाठवलं. त्याला आपण सलून म्हणतो, अत्याधुनिक पार्लर म्हणतो. आज रोह्यात त्या लॉरेलच्या नावाने, लॉरेल म्हणजे जगप्रसिद्ध ब्रँड आहे. माझ्या रोह्यातल्या 10 मुली आज त्या ठिकाणी ब्युटी पार्लर चालू शकतात.
उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अशा अनेक रोजगाराची निर्मिती आपल्याला करायची आहे, ज्याच्यातून आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची ताकद आपल्याला मिळू शकते आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये दिलं. लोकांनी लोकांचा निवडून दिलेला लोकप्रतिनिधी लोकसेवक असला पाहिजे. त्या लोकसेवकाच्या भूमिकेत आम्ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी वावरणार. आणि म्हणूनच ही निवडणूक एक ऐतिहासिक स्वरूपाची निवडणूक आहे. समाजामध्ये धर्मामध्ये अंतर निर्माण करणं हे कधी माझ्या आयुष्यभरामध्ये पाहिलं नाही. माणुसकी हा माझा धर्म आणि लोकांची सेवा करणं हे माझं कर्म, या भूमिकेतून आम्ही काम करत आलो. आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा याच पद्धतीचं काम राहील एवढा विश्वास या तिन्ही संधीच्या पवित्र वेळी या ठिकाणी मी देऊ इच्छितो. आपण सर्वांचं पाठबळ मिळावं. या तालुक्याचं नेहमीच माझी लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा असेल, त्याला पाठबळ मिळालं, अतिथीलाही मिळालं, जिल्हा परिषद पंचायत समितीला मिळालं, नगरपंचायतीला मिळालं. आता आपण सगळे एक आहोत आणि पुढेही एक राहू. मी तुम्हाला शब्द देतो, पुढेही आपण अशाच वेळी राहू, जेणेकरून महाराष्ट्राला गतिमान करत असताना माझा तळा सुद्धा त्याच गतीने पुढे जाईल. याच्यासाठी आता आपल्याला पुढची यशस्वीपणाने वाटचाल करायची. निवडणूक येते जाते, पण तुमची सेवा कशामध्ये लोकांच्यासाठी आपण देत असतो, तिच्यावरती जनमानस त्या ठिकाणी काम करत असतो. आज हीच भूमिका घेऊन आपण काम करतो. विराट सभेच्या निमित्ताने मी आपल्याला एवढंच विचारतो. मी कधी माझ्या सभेमध्ये विचारलं नव्हतं, 5 वर्षापूर्वी आदितीच्या सभेत विचारलं, पण आज अमृतपूर्वक विचारू इच्छितो. 20 तारखेला आता राहिलेत किती, आज 17 संपली, म्हणजे 6 वाजता प्रचार संपेल, म्हणजे उद्याचे 24 तास, 1924 तास, आणि 20 तारखेला सकाळी 7 वाजता मतदान. 24 जुने 48, त्याच्यावरती आता मतदान येऊन थांबते. 20 तारखेला सकाळी माझ्या माय माऊली असतील, तुम्ही असतील, मतदान केंद्रावरती जाणं, अधिकाधिक मतदान करणं. आदितीच्या घड्याळाचं चिन्ह क्रमांक 1ला आहे, त्याच्यावरती आपण मतदान करा. आदितीला आशीर्वाद देणार आहात याच्यासाठीच मी हात उंचावतो. आपण हात उंचावून मला प्रतिसाद द्यावा. बघा, काढा फोटो आता सगळे. बघा, हे ऐतिहासिक दृश्य जे आहे हे माझ्या डोळ्यात साठवण्यासाठी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी ती शिदोरी आहे, असं माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी हात जोडून आपल्याला सर्वांना विनंती करू शकता. हे प्रेम तुम्ही ठेवा. आदिती आणि सुनील तटकरे ATM सारखा तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असेल. रात्री 12 वाजता फोन करा, 12 वाजून 1 मिनिटांनी तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत. करोनाच्या वेळेला होतो, निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला सुद्धा होतो, त्यावेळेला मी सांगितलं की सरसकट पंचनामे करा. प्रत्येक घरात, त्या तालुक्यातल्या प्रत्येक घरात शासनाची मदत त्यावेळेला गेली, कर्तव्य केलं, मेहरबानी केली नाही. याच कर्तव्याच्या भूमिकेतून पुढची वाटचाल करण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्या ठिकाणी मिळावेत एवढी कळकळीची विनंती करतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात. महायुतीचे सर्व सहकारी पक्षांनी मदत घेतली. मी तर गावागावातल्या प्रत्येकानं ओळखतो. आता हे माझे पनवेलचे सहकारी आले, ते खाली उभे होते, त्यांना म्हटलं वर बसा. या लाईनीपासून ते पाठीमागच्या लाईनीपर्यंत प्रत्येकाला मी हाक मारू शकतो. इतकी बांधील की आताची नाही, इतकी कोण कुठल्या गावातला ते पण पाठ करून सांगू शकतो. हे इतक्या वर्षाचं नातं आहे, ते अदृढ राहील. त्या अदृढ नात्यातूनच आपल्याला भविष्याची पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे. एकेकाळी गोष्ट होती तशी आज सांगतो. न जात पर न बात पर, सुनील तटकरे की बात पर, मोहर लगाए घडी पर. जिथे घड्याळ असेल तिथे घड्याळ. मी रविशेठचा प्रचार करत आलो. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा कमळाला मत टाकेल. माझ्या आईने काल मतदान केलं, तिचं वय आहे 93. घरी आले मतदान करायला. मला आदल्या दिवशी विचारलं, सुनील निशाणी का असेल? मी म्हटलं ह्यावेळेला कमळ आहे. दिलं असेल त्याने मत. मी काय बघितलं नाही, कारण मी सांगितलं तर परत म्हणतील आईचं मत ह्याने बघितलं. गोपनीय आहे. मी त्या दिवशी दिवसभर फिरेन आणि संध्याकाळी 5 वाजता जाईन, रविशेठला मतदान करेन. जे माझे सहकारी आज निजामपूर पासून इकडे आहेत, त्या सगळ्या सहकाऱ्यांचं मन धनुष्यबाण चिन्हावरती भरत शेठला गेलं पाहिजे. जे सहकारी रोह्यातले आहेत त्यांचं मतदान महेंद्र दळवीसाठी आहे, त्या ठिकाणी धनुष्यबाणावरती गेलं पाहिजे. ह्या युतीच्या माध्यमातून उद्याचं भवितव्य घडवण्यासाठीच आपल्या सर्वांची आशीर्वाद रूपी साथ या ठिकाणी मिळावी. पुन्हा एकदा प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात आणि माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी दिलीत, याबद्दल तळेकरांची अंतःकरणापासून ऋण व्यक्त करतो. आशीर्वादाची मागणी माझ्यासाठी आणि आदितीसाठी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आपण कुठे